नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आज आपण पाहणार आहोत 11th स्टँडर्ड फिजिक्स लेसन नंबर 3 दॅट इज मोशन इन अ प्लेन. या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा या चॅप्टरचं थोडक्यात इंट्रोडक्शन पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण रेक्टिलिनियर मोशन म्हणजे काय हे पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. मित्रांनो, तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे का? आणि जर तुम्ही डॉक्टर होणार असाल तर तुम्हाला नीट UG ही एक्झाम द्यावी लागते. आता त्यासाठी तुमची प्रिपरेशन चांगली व्हावी यासाठी अनअकॅडमीने एक फ्री स्कॉलरशिप टेस्ट लॉन्च केलेली आहे. ही टेस्ट दर संडेला सकाळी 11 वाजता असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या ठिकाणी फ्रीमध्ये रजिस्ट्रेशन करू शकता. तुम्हाला काही पे करायची गरज नाही आहे आणि रजिस्ट्रेशन दरम्यान तुम्हाला जर कोड विचारला तर तुम्ही सुहानी 10 हा कोड तिथे वापरू शकता. ओके. सोबतच या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर टेस्ट कशा पद्धतीची असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेस्ट 60 मिनिट्सची असणार आहे. 28 क्वेश्चन्स असणार आहेत आणि तुम्हाला त्या ठिकाणी लाईव्ह लीडर बोर्ड रँकिंग पण पाहायला मिळेल. तुमचं रँक कुठे आहे वगैरे सगळं काही पाहायला मिळेल. आणि टेस्ट जरी फ्री असली तरी पण तुम्हाला या ठिकाणी प्राइजेस खूप सारे मिळणार आहेत. आणि 11th, 12th आणि 13th म्हणजे या सगळ्या सेपरेट स्टँडर्डसाठी वेगवेगळ्या प्रकारची एक्झाम सिलेबस वेगवेगळा असणार आहे. तुम्ही सगळं काही चेक करू शकता, तुम्ही व्हिजिट देऊ शकता. या सगळ्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. सोबतच या ठिकाणी तुम्ही कोणते कोणते प्राइजेस जिंकू शकता. जर तुम्हाला 1 to 3 मध्ये रँक मिळाला तर तुम्हाला 1 इयरचं पूर्ण 1 इयरचं सबस्क्रिप्शन फ्री मिळणार आहे नीटचं. 4 to 10 मध्ये रँक मिळाला तर 75% स्कॉलरशिप. 11 to 50 मध्ये रँक मिळाला तर 50% स्कॉलरशिप मिळणार आहे. 51 to 150 मध्ये रँक मिळाला तर 25% स्कॉलरशिप. अशा पद्धतीने स्कॉलरशिप्स तुम्ही या ठिकाणी मिळवू शकता. त्यासाठी तुम्ही हा कोड स्कॅन करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्यावर क्लिक करू शकता. त्यासाठी तुम्ही सुहानी 10 हा कोड वापरा, म्हणजे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. ओके. त्या ठिकाणी तुम्हाला अजून काही बेनिफिट्स पाहायला मिळतात, जसं की सब्जेक्ट्स कोणते कोणते आहेत किंवा स्कॉलरशिप किती आहे. सब्जेक्ट्स आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी आणि झुलॉजी. ओके. आणि 60 मिनिट्सचा वेळ आहे. तुम्ही जर अनअकॅडमीचे नवीन बॅचेस जॉईन करणार असाल, हे आहे जे नीट देणार आहेत आत्ता 22 मध्ये, तर त्यांच्यासाठी 13 ऑक्टोबरपासून बॅचेस सुरू होणार आहेत. बॅचचं नाव आहे वॉरियर्स बॅच आणि यामध्ये बरेचसे इंडियाचे टॉप एज्युकेटर्स तुम्हाला शिकवण्यासाठी येणार आहेत. सोबतच त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल. सबस्क्रिप्शन 2 प्रकारचं आहे, प्लस आणि आयकॉनिक. तुम्ही कोणतंही सबस्क्रिप्शन घेऊ शकता. प्लस सबस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला फिजिकल नोट्स वगैरे नाही मिळणार, बट आयकॉनिकमध्ये मिळतील. आयकॉनिकमध्ये सोबतच तुम्हाला 1 to 1 मेंटॉरशिप देखील या ठिकाणी मिळू शकते. सो तुम्ही सबस्क्रिप्शन घेताना सुहानी 10 हा कोड वापरू शकता, म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी 10% डिस्काउंट मिळणार आहे. तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण इंट्रोडक्शन पाहणार आहोत की मोशन म्हणजे काय, मोशनचे प्रकार कोणते कोणते असतात. त्यानंतर आपण रेक्टिलिनियर मोशन पाहणार आहोत आणि त्याच्या संदर्भात जे काही टर्म्स आहेत ते आपण पाहणार आहोत. आता चॅप्टरचं नाव आहे मोशन इन अ प्लेन, म्हणजे याचा अर्थ आपल्याला मोशन म्हणजे काय हे माहिती असायला पाहिजे. आता आपण बऱ्याचदा म्हणतो की मोशन, एखादा ऑब्जेक्ट जेव्हा मूव्ह करणार आहे एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती, तेव्हा आपण म्हणतो की त्यांनी काय दाखवलं, मोशन दाखवलं. म्हणजे सपोज की या ठिकाणी A पॉईंट आहे, या ठिकाणी B पॉईंट आहे. एखादी कार A पॉईंटवरून B पॉईंटवरती गेली, याचा अर्थ तिने मोशन दाखवलं. आता त्या कारला A पॉईंटपासून B पॉईंटपर्यंत जायला सपोज की 5 सेकंड लागत आहेत. ओके. सो आता या ठिकाणी आपण टाईमचा पण उल्लेख करतोय, म्हणजे मोशनमध्ये आपल्याला टाईमचा पण उल्लेख करावा लागतो. मग मोशनची डेफिनेशन कशी होते, तर मोशन इज अ चेंज इन पोझिशन, कारण कार A वरून B वरती गेलेली आहे. सो मोशन इज अ चेंज इन पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट विथ टाईम 5 सेकंडमध्ये गेलेली आहे. सो ही झाली तुमची मोशनची डेफिनेशन. खूप इझी आहे, पाठ वगैरे करायची गरज नाही, तुम्ही लगेच लक्षात ठेवू शकता. ओके. आता आपण काही एक्झाम्पल्स पाहूया. छान छान लहान मुलं कारने खेळत असतात, टॉय कारने. तर ती कार जेव्हा एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती जाते, तर तेव्हा जे हे खाली फ्लोअर असणार आहे किंवा खाली जो पण सरफेस आहे तो प्लेन असणार आहे किंवा स्ट्रेट असणार आहे. आणि त्या स्ट्रेट सरफेसवरून तो जो ऑब्जेक्ट आहे किंवा ती जी कार वॉटेवर जे पण आहे, तर ती स्वतःची पोझिशन चेंज करणार आहे. सो जेव्हा स्ट्रेट लाईनवरून अशा पद्धतीने एखादा ऑब्जेक्ट मोशन दाखवतो, तेव्हा त्या मोशनला आपण म्हणणार आहोत रेक्टिलिनियर मोशन. ओके. एखादा ऑब्जेक्ट जेव्हा स्ट्रेट लाईनवरून मोशन दाखवतो तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत रेक्टिलिनियर मोशन. ओके. दुसरी गोष्ट, दुसरं एक एक्झाम्पल असं आहे, तुम्ही क्रिकेट पाहता की नाही. सो जेव्हा क्रिकेट पाहता तेव्हा एखादा बॉल आलेला आहे आणि बॅट्समन त्या बॉलला मारणार आहे किंवा हिट करणार आहे, तर त्याच्यामुळे त्या बॉलला एखादं मोशन मिळणार आहे. ओके. सो याला आपण काय म्हणणार आहोत, तर मोशन इन 2D किंवा मोशन इन अ प्लेन, कारण या ठिकाणी मोशन कसं होतं आहे, 2 डायमेन्शनल होतं आहे, त्याच्यामुळे मोशन इन 2D किंवा मोशन इन प्लेन. ओके. हा झाला दुसरा प्रकार. तिसरा प्रकार असा आहे की एखादे एरोप्लेन आहे जे आकाशामध्ये उडणार आहे, म्हणजे आकाशामध्ये पण ते एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर जाणार आहे.
सो हे कुठे होते स्पेसमध्ये किंवा वरती जो मोकळा स्पेस आहे किंवा जे आकाश आहे त्या आकाशामध्ये होणार आहे. म्हणजे याला आपण म्हणणार आहोत मोशन इन 3D किंवा मोशन इन अ स्पेस. ओके, तर अशा पद्धतीने हे 3 प्रकार आहेत मोशनचे. जर एका प्लेन सरफेसमध्ये किंवा स्ट्रेट लाईनमध्ये मोशन होत असेल तर रेक्टिलिनियर मोशन. दुसरं आहे जर मोशन 2D मध्ये होत असेल तर मोशन इन अ प्लेन. जर मोशन 3D मध्ये होणार असेल तर मोशन इन स्पेस. ओके, तर अशा पद्धतीने हे 3 प्रकार होते. सो नेक्स्ट आहे, यू हॅव स्टडीड रेक्टिलिनियर मोशन इन अर्लियर स्टँडर्ड्स. In rectilinear motion, the force acting on the object and velocity of the object both are along the same line. आता या ठिकाणी ही जी टॉय कार आहे किंवा हे जे आहे टॉय जे आहे तर ते कसं जाणार आहे, स्ट्रेट लाईनवरून पुढे पुढे जाणार आहे. याची वेलोसिटी पण पुढेच आहे, डायरेक्शन पण सेम आहे आणि इथून आपण ह्याला फोर्स अप्लाय करतोय म्हणजे फोर्स पण सेम डायरेक्शनला आहे, वेलोसिटी पण सेम डायरेक्शनला अप्लाय केलेली आहे. ओके, सो हे सगळं कसं होतं आहे, एका स्ट्रेट लाईनवरती होणार आहे. The distances are measured along the line only and we can indicate distance along the positive and negative axis as being positive and negative respectively. So suppose की या ठिकाणी आहे आपला y axis, या ठिकाणी आहे आपला x axis. Let me change the color. I think की हा कलर जास्त डार्क नाही आहे. हां, सो आता या ठिकाणी एखादं ऑब्जेक्ट जे आहे तर ते इथून इथे गेलं तर आपण काय म्हणणार आहे, पॉझिटिव्ह ॲक्सिसवरती गेलेलं आहे. जर ते ऑब्जेक्ट इथून इथे फिरलं, सपोज की ते ऑब्जेक्ट इथून इथे असं येणार आहे, त्याला आपण काय म्हणणार आहोत की ते निगेटिव्ह ॲक्सिसवरती आहे. ओके, नेक्स्ट आता आपण पाहतोय पाथ लेंथ. मग अशा आपण पाहिलं होतं डिस्प्लेसमेंट आणि आता आपण पाहतोय पाथ लेंथ. पाथ लेंथ याचा अर्थ काय, डिस्टन्स. ओके, आता डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स यांच्यामधला एक साधा फरक आपण समजून घेऊया. तर जर डिस्प्लेसमेंट असणार आहे, डिस्प्लेसमेंट याचा अर्थ काय, तर इनिशियल पॉईंटपासून फायनल पॉईंटपर्यंत जे डिस्टन्स शॉर्टेस्ट डिस्टन्स कव्हर केलेला आहे त्याला आपण म्हणणार आहोत डिस्प्लेसमेंट. ओके, आणि डिस्टन्स म्हणजे काय, ॲक्च्युअल किती फॉलो केलेला आहे किंवा ॲक्च्युअल किती पाथ लेंथ फॉलो केलेला आहे याला आपण म्हणणार आहोत डिस्टन्स. ओके, आता सपोज की या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहेच, तेच आपण पुढे कंटिन्यू करूया. की सपोज या ठिकाणी एखादा ऑब्जेक्ट आहे, एखादी बॉडी आहे, ती मूव्ह होणार आहे एक्स ॲक्सिसकडे, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसकडे आणि या ठिकाणी 1 2 3 4 5. ओके, सो ती जी बॉडी आहे तर ती 2 पासून 5 पर्यंत जाणार आहे. ओके, 3 4 5, 2 पासून 5 पर्यंत ते ऑब्जेक्ट जाणार आहे. मग आता या ठिकाणी डिस्टन्स किती होईल, ऑब्वियसली आपण काय करणार, 5 - 2 वजा करणार, तुम्हाला मिळणार आहे 3 मीटर. हे झालं डिस्टन्स. आता तुम्ही म्हणाल डिस्प्लेसमेंट किती येतं आहे, तर डिस्प्लेसमेंट पण सेमच आहे. आपण मगाशी काय पाहिलं, डेल्टा एक्स म्हणजे काय, x2 - x1 करायचं म्हणजेच 5 - 2 करायचं, 3 आलं. ओके, सो या ठिकाणी डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स दोन्ही कसं आहे, सेम आहे. परंतु आता असं कन्सिडर करा की हा जो ऑब्जेक्ट आहे हा 2 पासून 5 पर्यंत गेला. ओके, 2 पासून 5 पर्यंत गेला, बट रिटर्न तो 5 पासून 4 पर्यंत रिटर्न आला. असं कन्सिडर करा की हा ऑब्जेक्ट काय झाला, 2 पासून 5 पर्यंत गेला पण 5 पासून रिटर्न तो 4 पर्यंत आला. मग आता या केसमध्ये डिस्टन्स काय होईल, तर आधी आपण किती घेतले होते, 5. लेट मी इरेज दिस. हां, आधी कुठे गेला होता तो 5 पर्यंत. मग आपण 5 - 2 सबट्रॅक्ट करणार, किती आले, 3 आलं, 3 मीटर आलं. सो पुन्हा तो इथे 1 मीटर अजून कव्हर करतोय कारण 5 पासून तो कुठे आलेला आहे, 4 मध्ये. आता हे पण काढायचं, तुम्ही असं काढू शकता, 5 - 4 यू विल गेट 1. ओके, सो यामध्ये तुम्ही काय करणार आहात, 1 ॲड करणार आहात, तुम्हाला किती मिळेल, 4 मीटर. म्हणजे या ऑब्जेक्टने एकूण किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, 4 मीटर केलं. ओके, डन. आणि अजून एक गोष्ट, डिस्टन्स कधीच निगेटिव्ह नसणार आहे. ओके, डिस्टन्स कधीही निगेटिव्ह नसतं, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी 4 - 5 केलं, तुम्हाला -1 मिळालं तरीही आपण +1च कन्सिडर करणार आहोत. ओके, डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह असणार आहे, डिस्प्लेसमेंट 0 ही असणार आहे, बट डिस्टन्स कधीही निगेटिव्ह नसणार आहे. ओके, सो हा एक अजून एक डिफरन्स आहे. डिस्टन्स किती आलं आपलं, 4 मीटर आलं, बट तुम्ही जर या ठिकाणी डिस्प्लेसमेंट कव्हर केलं तर बघा डिस्प्लेसमेंट किती येतं. लेट मी इरेज दिस. ओके, सो आता आपण डिस्प्लेसमेंट कसं फाइंड आउट करणार आहोत, फायनल पॉईंट मायनस इनिशियल. आता या ठिकाणी तुम्ही 5ला फायनल पॉईंट विसरून जा कारण ते कुठे आलेला आहे, ऑब्जेक्ट आता 4 वरती आलेला आहे. इनिशियल पॉईंट काय होतं, 2 पासून कुठे आलं, 5 पर्यंत जाऊ दे, त्या 6 पासून 4 वरती येऊ दे, कुठूनही येऊ दे. फायनल पॉईंट काय येणार आहे, या ठिकाणी ते 4 वरती येऊन थांबलं, बस संपला विषय. सो इनिशियल पॉईंट काय आहे, 2, फायनल पॉईंट काय आहे, 4. 4 मधून 2 गेले, किती उरले, 2 मीटर. म्हणजे या ठिकाणी डिस्प्लेसमेंट काय येणार आहे, फक्त 2 मीटर. कारण आपल्याला काय पाहिजे, शॉर्टेस्ट डिस्टन्स पाहिजे, एवढा शॉर्टेस्ट आहे ना, 2 पासून 4 पर्यंत हा शॉर्टेस्ट आहे. आणि मग अशी आपण काय फाइंड आउट केलं होतं, डिस्टन्स काय असणार आहे, लॉंगेस्ट. ओके, लॉंगेस्ट पाथ. तर अशा पद्धतीने आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करतो. आय होप की तुम्हाला दोघांमधला डिफरन्स समजला असेल. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंट यांच्यामधला शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे डिस्प्लेसमेंट, आणि डिस्टन्स म्हणजे ॲक्च्युअल पाथ जो त्या ऑब्जेक्टने फॉलो केलेला आहे त्याला आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट. ओके, डिस्प्लेसमेंट स्कॅलर क्वांटिटी आहे, डिस्टन्स वेक्टर क्वांटिटी होती. डिस्प्लेसमेंटला आपल्याला डायरेक्शनची गरज होती, बट डिस्टन्सला डायरेक्शन लागत नाही कारण डिस्टन्स काय आहे, स्कॅलर क्वांटिटी आहे. ओके, हे आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण खूप चांगलं पाहिलेलं आहे. जे मी एक्झाम्पल एक्सप्लेन केलं ते सेम टू सेम इथे दिलं आहे, सो तुम्ही ते वाचून घेऊ शकता हवं असेल तर. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता या ठिकाणी अजून सांगण्यात आलेलं आहे, अजून एक एक्झाम्पल आहे, आपण इथपर्यंत पाहिलं होतं. नेक्स्ट आहे, इफ द ऑब्जेक्ट नाव मूव्स टू x = 1
देन द डिस्टन्स ट्रॅव्हल. आता या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की आता ऑब्जेक्ट कुठे आहे 4वर आहे. 4वरून ते पुन्हा जर 1वरती आलं तर 4पर्यंत त्याने किती डिस्टन्स कवर केला होता 4 मीटर केला होता. पुन्हा ते 1वरती आलं तर 4पासून 1वरती किती होणार आहे सबट्रॅक्ट करा. 4मधून 1 गेले किती राहिले 3. याच्यामध्ये आपण 3 मीटर ॲड करणार. यू विल गेट 7 मीटर. म्हणजे त्यांनी एकूण किती डिस्टन्स कवर केलेला आहे 7 मीटर. आता हे झालं डिस्टन्स किती आलं आपलं 7 मीटर. आता आपण फाइंड आउट करणार आहोत की डिस्प्लेसमेंट किती येणार आहे. ओके 7 मीटर काय झालेलं आहे आपलं डिस्टन्स. आता आपण फाइंड आउट करूया डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटसाठी मगाशी आपण काय पाहिलं ऑब्जेक्ट कुठे होता 4वरती. 4वरून कुठे आलेला आहे 1वरती. ऑब्जेक्ट जेव्हा 4वरती होता तेव्हा डिस्प्लेसमेंट काय होतं 2 मीटर. आता 1वरती आला तर काय होणार आहे आपण या ठिकाणी 2 मीटरमधून काय सबट्रॅक्ट करणार आहोत 1. सो 2 - 1 यू विल गेट 1. तर अशा पद्धतीने या ठिकाणी 1 मीटर एवढंच डिस्प्लेसमेंट आलेलं आहे. ओके डिस्प्लेसमेंट आहे 1 मीटर. डिस्टन्स आहे 7 मीटर. ओके तर अशा पद्धतीने हे आहे दोघांमधलं अंतर. आणि सोबतच तुम्ही जर पाहिलं या ठिकाणी तर जेव्हा 4वरून ऑब्जेक्ट 1वरती येणार आहे तेव्हा तो मागे येतोय म्हणजे या ठिकाणी डिस्प्लेसमेंट कसं होते अपोजिट डायरेक्शनला. म्हणजेच या ठिकाणी होतंय ना म्हणजे निगेटिव्ह एक्सकडे होतंय ना. सो याला आपण काय म्हणणार आहोत निगेटिव्ह डायरेक्शनकडे किंवा निगेटिव्ह एक्स ॲक्सिसकडे याचं काय झालेलं आहे डायरेक्शन आहे. डायरेक्शन आपण फक्त डिस्प्लेसमेंटला सांगतो डिस्टन्सला सांगत नाही. ओके सो लेट अस सी नेक्स्ट आहे ॲव्हरेज वेलोसिटी. So this is defined as the displacement of the object during the time interval over which average velocity is been calculated divided by that total time interval. म्हणजे काय आता या ठिकाणी ॲव्हरेज वेलोसिटी आपण या फॉर्म्युल्याच्या हेल्पने समजून घेऊया. हे समजून घेणं इझी पडेल. सो आता इथे वेलोसिटी आहे. वेलोसिटी म्हणजे काय तर डिस्प्लेसमेंट पर युनिट टाईम. एका युनिट टाईममध्ये किती डिस्प्लेसमेंट होणार आहे याला आपण म्हणतो वेलोसिटी. तेच आपल्याला आता ॲव्हरेज वेलोसिटी पाहायचं आहे. आता ॲव्हरेजसाठी आपण काय करतो एकूण स्कोर जे आहेत त्यांचं आपण ॲडिशन घेतो किंवा सबट्रॅक्शन घेतो आणि डिवायडेड बाय आपण काय करणार आहोत या ठिकाणी टाईम. ओके डिफरन्स बिटवीन टाईम आणि वरती डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट. सो डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय डिफरन्स बिटवीन टाईम याला आपण म्हणणार आहोत ॲव्हरेज वेलोसिटी. सो डिफरन्स बिटवीन पोझिशन काय येणार आहे या ठिकाणी किंवा डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट काय येणार आहे x2 - x1. डिफरन्स बिटवीन टाईम काय येणार आहे t2 - t1 आणि यालाच आपण म्हणणार आहोत ॲव्हरेज वेलोसिटी. संपला विषय एवढंच करायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी ॲव्हरेज वेलोसिटी इज इक्वल टू डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय डिफरन्स बिटवीन टाईम. ओके सो आता या ठिकाणी अजून सांगण्यात आलेलं आहे तुम्ही डायमेन्शन्स कसे काढायचे हे पाहिलेले आहेत ऑलरेडी फर्स्ट चॅप्टरमध्ये. तर आता या ठिकाणी आपली जी ॲव्हरेज वेलोसिटी आहे त्याचे डायमेन्शन्स कसे येणार आहेत तर L1 m0 t² किंवा t इनवर्स. ओके आता वेलोसिटी कशी आहे वेक्टर क्वांटिटी आहे. वेलोसिटीला डायरेक्शन असते त्याच्यामुळे ही कशी आहे वेक्टर क्वांटिटी. आणि वेक्टर क्वांटिटी असल्यामुळे आपल्याला एक्स ॲक्सिस की वाय ॲक्सिस हे सगळं डिफाईन करणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी आपण सपोज करूया एखादं एक्झाम्पल आहे की फॉर एक्झाम्पल इफ पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज इक्वल टू x इज इक्वल टू +2 आहे x इज इक्वल टू +4 आहे. आता ऑब्वियसली हे x2 असणार आहे हे x1 असणार आहे. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण या व्हॅल्यूज पुट करूया. 4 - 2 प्लस असेल तरीही आपण प्लस मायनस केलं की आन्सर काय येतं मायनसच येतं. डिवायडेड बाय घ्यायचं आहे t इज इक्वल टू 0 आणि इथे काय आहे t इज इक्वल टू 1. ओके सो t2 मधून आपण t1 काय करणार आहोत सबट्रॅक्ट करणार आहोत. सो आता या ठिकाणी t2 किती येणार आहे 1 t1 किती येणार आहे 0. सो येणार आहे 1 - 0. आता हे आपण डिवाइड करूया. सो 4 मधून 2 गेले 2 डिवायडेड बाय 1 म्हणजे या ठिकाणी काय आलेलं आहे 2. याचा अर्थ ॲव्हरेज वेलोसिटी किती येणार आहे 2. ओके आणि त्यासोबतच आता हे कुठे होणार आहे डायरेक्शन काय आहे याची पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवरती म्हणजे असं ते जाणार आहे. सोबतच आता पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवरती जाणार आहे. आपण एवढं मोठं लिहिणार का की ते ऑब्जेक्ट पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवरती वगैरे जाणार आहे असं आपण लिहिणार का तर नाही. त्यासाठी आपण I कॅप J कॅप K कॅप हे देखील आपण युनिट वेक्टर्स पाहिले होते प्रिव्हियस चॅप्टरमध्ये. तर ते आता आपण युनिट वेक्टर्स या ठिकाणी वापरणार आहोत. आता ऑब्जेक्ट जेव्हा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसकडे जाणार आहे तेव्हा आपण काय वापरू शकतो I कॅपचा अर्थ काय होतो पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवरती. तर अशा पद्धतीने आपण 2I कॅप असंही लिहू शकतो मीटर पर मिनिट वेअर I कॅप इज अ युनिट वेक्टर अलॉंग एक्स ॲक्सिस. तुम्हाला सगळ्यांना हे माहितीच आहे की I कॅप काय आहे एक्स ॲक्सिससाठी वापरलं जाणारं एखादा युनिट वेक्टर आहे. हेच आपण वाय ॲक्सिसवरती असेल तर वापरतो J कॅप. झेड ॲक्सिसवरती असेल तर आपण वापरतो K कॅप. ओके सो डायरेक्शनप्रमाणे आपण या ठिकाणी युनिट वेक्टर्स वापरणार आहोत. त्याच्यानंतर आता आपण पाहतोय वेलोसिटीचा भाव तो म्हणजे स्पीड. युजली आपण फक्त स्पीड म्हणजे काय घेतो डिस्टन्स अपॉन टाईम. ओके सो डिस्टन्स अपॉन टाईम आपण कशासाठी वापरतो स्पीडसाठी वापरतो. तेच या ठिकाणी आपण ॲव्हरेज स्पीडसाठी पण वापरणार आहोत. फक्त ॲव्हरेज स्पीडसाठी आपण काय वापरतो ते पहा आपण एकदा डेफिनेशन रीड करूया. सो दिस इज डिफाईन्ड ॲज द टोटल पाथ लेंथ travel during the time interval over which average speed is being calculated divided by the time interval. म्हणजे काय ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू ॲक्च्युअल पाथ लेंथ किती आहे मी या ठिकाणी पाथ लेंथ घेते तुम्ही डिस्टन्सही घेऊ शकता डिवायडेड बाय टाईम इंटरवल. ओके सो ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू पाथ लेंथ डिवायडेड बाय टाईम इंटरवल. ॲज यू नो की स्पीड काय आहे स्कॅलर क्वांटिटी आहे डायरेक्शनची गरज नाही आहे.
आता डायमेन्शन्स कसे आहेत, डायमेन्शन्स सेम आहेत वेलोसिटीप्रमाणे, कारण आपण त्याच क्वांटिटीज वापरतो आहे. फक्त एवढंच की या ठिकाणी आपण डायरेक्शनचा उल्लेख करत नाही आहे. ओके, सो फक्त क्वांटिटीजमध्ये फरक आहे, डायमेन्शन दोघांचेही सेम आहेत L1 M0 T इनवर्स. सो नेक्स्ट हा पॅरेग्राफ खूप महत्त्वाचा आहे, कारण यामधले बरेचसे स्टेटमेंट्स ट्रू फॉल्ससाठी किंवा करेक्ट इनकरेक्टसाठी वगैरे येऊ शकतात. सो इफ द रेक्टिलिनियर मोशन ऑफ द ऑब्जेक्ट is only in one direction along a line, then the magnitude of its displacement will be equal to the distance traveled, and so the magnitude of average velocity will be equal to the average speed. याचा अर्थ काय, मग अशा आपण पाहिलं होतं की जेव्हा ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईनने ट्रॅव्हल करतोय 2 to 5 मध्ये जाणार आहे, तर याचं डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स दोन्हीही 3 मीटरच आलं होतं. म्हणजे जेव्हा ऑब्जेक्ट एका सेम डायरेक्शनवरती जाणार आहे, एका सेम स्ट्रेट लाईनवरती डायरेक्शनवरती जाणार आहे, तेव्हा त्याचं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम असतं. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम असल्यामुळे फक्त मॅग्निट्यूडबद्दल बोलतो आहे, आपण युनिटबद्दल बोलत नाही आहे. सो डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम असल्यामुळे त्यांचं ॲव्हरेज वेलोसिटी आणि ॲव्हरेज स्पीड पण सेम येणार आहे, कारण वेलोसिटी डिपेंड आहे डिस्प्लेसमेंटवरती, स्पीड डिपेंड आहे डिस्टन्सवरती. सो जर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम झाले तर ऑब्वियस गोष्ट आहे की या ठिकाणी ॲव्हरेज वेलोसिटी आणि ॲव्हरेज स्पीड हे दोघं देखील इक्वल होणार आहेत. कधी, जेव्हा ऑब्जेक्ट एका स्ट्रेट लाईनवरती ट्रॅव्हल करत असणार आहे एका सेम डायरेक्शनमध्ये, तेव्हा, कारण डायरेक्शनची गरज कोणाला आहे, वेलोसिटीला, स्पीडला नाही. नेक्स्ट आहे, हावेवर इफ द ऑब्जेक्ट रिव्हर्सेस इट्स डायरेक्शन, सपोज की त्या ऑब्जेक्टने काय केलं, त्याची डायरेक्शन उलटी केली, उलट्या दिशेला वाहू म्हणजे जाऊ लागला तो. सो द मोशन रिमेन अलॉंग द सेम लाईन, बट ते जे मोशन आहे ते सेम लाईनवरच आहे. लाईन म्हणजे त्याने लाईन वगैरे चेंज नाही केले, फक्त डायरेक्शन चेंज केले, म्हणजे मोशन अजूनही स्ट्रेट लाईनमध्येच आहे, 2D किंवा 3D मध्ये नाही आहे. ओके, सो मोशन अजूनही स्ट्रेट लाईनमध्ये होत आहे. Then the magnitude of displacement will be smaller than the path length and the average speed will be larger than the magnitude of the average velocity. आता असं का, यांनी काय म्हटलं आहे की जेव्हा ऑब्जेक्ट रिव्हर्स डायरेक्शनमध्ये जाणार, म्हणजे उलट्या अपोजिट डायरेक्शनमध्ये जाणार आहे, तेव्हा त्याचा ॲव्हरेज वेलोसिटी कमी होणार आहे ॲव्हरेज स्पीडपेक्षा, म्हणजेच या ठिकाणी डिस्प्लेसमेंट कमी होणार आहे डिस्टन्सपेक्षा. मग असं का म्हटलं आहे, ऑब्वियस गोष्ट आहे, जेव्हा आपण उलट्या दिशेने जाऊ तेव्हा या ठिकाणी डिस्प्लेसमेंटवरती मायनस साईन येणार आहे, निगेटिव्हमध्ये जाणार आहे. पण डिस्टन्स नेहमी पॉझिटिव्ह असतं, डिस्टन्स कधीही निगेटिव्ह नसतं, कधीही झिरो नसतं. डिस्प्लेसमेंट मात्र झिरो असेल, पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह वॉटेवर असेल. ओके, आता ऑब्वियस गोष्ट आहे, जेव्हा आपण उलट्या दिशेने जाऊ तेव्हा डिस्टन्स तर पॉझिटिव्हमध्येच राहणार आहे, पण डिस्प्लेसमेंट मात्र निगेटिव्हमध्ये जाणार आहे. तर पॉझिटिव्ह मोठं की निगेटिव्ह, पॉझिटिव्ह मोठं, त्याच्यामुळे या ठिकाणी नेहमी डिस्टन्स मोठं असतं, डिस्प्लेसमेंट छोटं असतं. ॲज अ रिझल्ट डिस्प्लेसमेंट छोटं असल्यामुळे वेलोसिटी पण छोटी असणार आहे आणि स्पीड काय होणार आहे, ॲव्हरेज स्पीडबद्दल बोलतो आहे आपण, ॲव्हरेज स्पीड काय होणार आहे, मोठं ॲव्हरेज वेलोसिटीपेक्षा. हे फक्त मॅग्निट्यूडमध्ये आहे, आपण युनिट्सचा विचार करत नाही आहे. भलेही दोघांची युनिट सेम असले तरीही आपण युनिट्सचा विचार करत नाही आहे, फक्त मॅग्निट्यूडचा विचार करतो आहे. ओके, फक्त नंबर्सचा विचार करतो आहे. सो अशा पद्धतीने हे दोन स्टेटमेंट्स होते खूप महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट आहे इन्स्टंटेनियस वेलोसिटी. सो इन्स्टंटेनियस वेलोसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट इज इट्स वेलोसिटी ॲट अ गिवन इन्स्टंट ऑफ टाईम. म्हणजे सपोज की आपल्याला सांगितलं एखादा ऑब्जेक्ट अशा गतीने मूव्ह करणार आहे, सो फाइंड आउट करा की 5 सेकंदवरती त्याची वेलोसिटी काय असेल. ओके, असं समथिंग आपल्याला सांगितलं, तर त्या गिवन इन्स्टंट टाईमवरती किंवा त्या गिवन टाईमवरती त्या ऑब्जेक्टची वेलोसिटी काय असेल हे फाइंड आउट करणं, याला आपण म्हणणार आहोत इन्स्टंटेनियस वेलोसिटी. ओके, so it is defined as the limiting value of the average velocity of the object over a small time interval. आणि जेव्हा एखादा स्मॉल टाईम इंटरवल असतो तेव्हा आपण तो कसा दाखवतो, डेल्टा टीने. ओके, सो या ठिकाणी टाईम इंटरवल म्हणजेच काय, डिफरन्स बिटवीन T2 and T1. ओके, याला आपण म्हणणार आहोत स्मॉल टाईम इंटरवल. अराउंड टी वेन द व्हॅल्यू ऑफ द टाईम इंटरवल डेल्टा टी गोज टू झिरो. या ठिकाणी व्ही वेक्टर म्हणजेच इन्स्टंटेनियस वेलोसिटी इज इक्वल टू, या ठिकाणी लिमिट्स वापरलेले आहेत. लिमिट्स म्हणजे काय, तर डेल्टा टी जे आहे तर ते कुठे चाललेलं आहे, झिरोकडे चाललेलं आहे. ओके, गोईंग टुवर्ड्स झिरो. सो आपण या ठिकाणी छोटासा ॲरो पण वापरलेला आहे. ब्रॅकेटमध्ये आपण घेणार आहोत डेल्टा एक्स बाय डेल्टा टी. डेल्टा एक्स बाय डेल्टा टी का, तर या ठिकाणी डिफरन्स बिटवीन पोझिशन ऑफ दी ऑब्जेक्ट डिवायडेड बाय डिफरन्स बिटवीन दी टाईम किंवा टाईम इंटरवल. ओके, आता हेच आपण कसं लिहू शकतो, डी एक्स बाय डी टी. ओके, या ठिकाणी डी आपण का वापरतोय की खूप छोट्याशा डिस्टन्ससाठी किंवा खूप छोट्याशा टाईमसाठी या ठिकाणी चेंज झाला आहे, सो त्यासाठी आपण डी वापरतो. डेल्टा आपण थोड्या मोठ्या चेंजसाठी वापरतो, बट डी अजून एक छोट्या चेंजसाठी आपण वापरतो. ओके, सो डी एक्स वेक्टर बाय डी टी. आता या ठिकाणी आपण याला रीड कसं करणार, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रेस्पेक्ट टू टी, याला आपण म्हणणार आहोत डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रेस्पेक्ट टू टी. हे आपण सेकंड चॅप्टरमध्ये पण पाहिलं आहे कॅल्क्युलसमध्ये, तो पार्ट तुमचा रिड्यूस झाला आहे, सो मी व्हिडिओ नाही अपलोड केला, बट जर तुम्हाला हवा असेल तर नक्की सांगा, मी तो व्हिडिओ अपलोड करेन. ओके, सो नेक्स्ट आहे इन्स्टंटेनियस स्पीड. ओके, सो इन्स्टंटेनियस स्पीडमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, लेट अस सी. Instantaneous speed is the speed of an object at the given instant of time t.
आता जसं की इन्स्टंटेनियस वेलोसिटी आहे त्याचप्रमाणे आहे इन्स्टंटेनियस स्पीड. इन्स्टंटेनियस स्पीड म्हणजे काय, गिवन टाईमवरती, गिवन टाईम इंटरवलवरती त्या ऑब्जेक्टची स्पीड किती आहे. सो इट इज द लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ द ॲव्हरेज स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट taken over a small interval of time, that is delta t, which is going towards the zero. So in such a limit, the path length will be equal to the magnitude of the displacement, so that the instantaneous speed will be always equal to the magnitude of the instantaneous velocity of the object. आता हे पण खूप महत्त्वाचं आहे की जेव्हा आपण इन्स्टंटेनियस स्पीड फाइंड आउट करणार आहोत तेव्हा सिमिलरली आपण त्या ठिकाणी पण डेल्टा टी कुठे जाणार आहे, झिरोकडे जाणार आहे. सो आपण लिमिट सेम लिहिणार आहोत. सोबतच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पाथलेनचे जे मॅग्निट्यूड आहेत, सपोज की डिस्टन्स, पाथलेन म्हणजेच डिस्टन्स, ओके, डिस्टन्स सपोज की 5 मीटर आहे, म्हणजे ॲक्च्युअल सगळे ॲड सबट्रॅक्ट केल्यानंतर डिस्टन्स आहे 5 मीटर, डिस्प्लेसमेंट पण आहे 5 मीटर. दोघांचं मॅग्निट्यूड काय आहे, सेम राहणार आहे. ओके, सो दोघांचं मॅग्निट्यूड इक्वल राहणार आहे, सेम राहणार आहे. आणि मॅग्निट्यूड दोघांचाही डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचं सेम असल्यामुळे इन्स्टंटेनियस स्पीड आणि इन्स्टंटेनियस वेलोसिटी काय होणार आहेत, इक्वल. ओके, तर अशा पद्धतीने हे होतं इन्स्टंटेनियस स्पीडबद्दल. नेक्स्ट आहे ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा. For uniform rectilinear motion, that is for an object moving with constant velocity along a straight line, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट एका स्ट्रेट लाईनवरती मूव्ह करणार आहे तेव्हा द ॲव्हरेज वेलोसिटी अँड इन्स्टंटेनियस वेलोसिटी आर इक्वल. एका जेव्हा स्ट्रेट लाईनवरती मूव्ह होणार असेल तेव्हाच फक्त वेलोसिटी पण कॉन्स्टंट असायला पाहिजे. या जर दोन कंडिशन्स फॉलो होत असतील तरच हे पुढचे दोन रूल आहेत. पहिला रूल असा आहे की ॲव्हरेज आणि इन्स्टंटेनियस वेलोसिटी दोघंही इक्वल असणार आहेत. ॲव्हरेज आणि इन्स्टंटेनियस स्पीड्स आर दी सेम अँड इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वेलोसिटी. ॲव्हरेज स्पीड आणि इन्स्टंटेनियस स्पीड दोघं पण सेम असणार आहेत आणि कोणाशी इक्वल असणार आहेत, वेलोसिटीच्या मॅग्निट्यूडशी. ओके, आता एखादा ऑब्जेक्ट नॉन युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशनने ट्रॅव्हल करत असेल. नॉन युनिफॉर्म म्हणजे काय, एका स्ट्रेट लाईनमध्ये एका सेम इंटरवल ऑफ टाईममध्ये किंवा एका सेम डायरेक्शनमध्ये ते मूव्ह होत नाही आहे, ते थोडंसं चेंज वगैरे करणार आहे. तर अशा ठिकाणी द ॲव्हरेज अँड इन्स्टंटेनियस वेलोसिटी आर डिफरंट, दोघंही डिफरंट असणार आहेत. ॲव्हरेज आणि इन्स्टंटेनियस स्पीड पण डिफरंट असणार आहे. द ॲव्हरेज स्पीड विल बी डिफरंट फ्रॉम द मॅग्निट्यूड ऑफ ॲव्हरेज वेलोसिटी. ऑब्वियस गोष्ट आहे, वेलोसिटी डिफरंट आहे, स्पीड डिफरंट आहे, म्हणजे ॲव्हरेज स्पीड आणि ॲव्हरेज वेलोसिटी पण डिफरंट असणार आहे. आता आफ्टर दॅट आत्तापर्यंत आपण जे पाहिलं यावरती छोटंसं न्यूमॅरिकल आहे 3.1. अ पर्सन वॉक्स फ्रॉम पॉईंट पी टू पॉईंट क्यू. एक व्यक्ती आहे जे पॉईंट पी पासून पॉईंट क्यूवरती जाणार आहे. ओके, सो या ठिकाणी छोटासा क्यूटचा पर्सन आहे. नेक्स्ट आहे किती मिनटामध्ये, तर 10 मिनिट्समध्ये हा पर्सन एवढा मोठा रोड किंवा एवढा पाथ कवर करणार आहे. देन टर्न्स बॅक अँड रिटर्न्स टू द पॉईंट आर. सो आता या ठिकाणी पुन्हा एकदा तो कुठे येणार आहे, आता क्यूवरती आलेला आहे. क्यू नंतर तो मागे फिरणार आहे आणि कुठे जाणार आहे, आरवरती जाणार आहे, जो की पी आणि क्यूच्या मध्ये आहे. ओके, आर इज वेअर बिटवीन दी पी अँड क्यू. सो या ठिकाणी तो पुन्हा एकदा मागे आलेला आहे. सो किती वेळ लागला मागे यायला, 4 मिनिट्स लागले. इफ पी टू क्यू इज 1 मीटर, पी टू क्यूचं डिस्टन्स किती आहे, 1 मीटर आहे, 1 किलोमीटर आहे. ओके, 1 किलोमीटर आहे. अँड दी ॲव्हरेज स्पीड अँड वेलोसिटी ऑफ दी पर्सन इन गोईंग फ्रॉम पी टू आर. आता या ठिकाणी पी टू आरच्या दरम्यान जे ॲव्हरेज स्पीड आणि ॲव्हरेज वेलोसिटी असणार आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो थोडंसं मी याला बाजूला करते, सो दॅट्स वाय आपल्याला आन्सर कसं सोडवलं हे पण पाहता येईल आणि आपला डायग्राम पण आपल्याला या ठिकाणी ठेवता येईल. अरे ये हां आला. सो आता या ठिकाणी पाथ लेन किती ट्रॅव्हल केला एकूण, तो इथून इथपर्यंत गेला म्हणजे 1 किलोमीटर गेला. पुन्हा तो या ठिकाणी मध्ये आला आहे. सो 1 किलोमीटर प्लस हाफ म्हणजे किती होणार आहे, 1 किलोमीटरचा हाफ किती होतं, 500 मीटर. सो 1 किलोमीटर प्लस 500 मीटर म्हणजे 1.5 किलोमीटर त्याने एकूण ट्रॅव्हल केलं. म्हणजे या ठिकाणी डिस्टन्स काय झाला, 1.5 किलोमीटर. बट डिस्प्लेसमेंट काय होणार आहे, इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंटमधला अंतर किती होणार आहे, फक्त 0.5 किलोमीटर. का, याचं एवढंच का होणार आहे, कारण तो पुन्हा मध्ये येतो आहे ना, इथेच येतो आहे. बाकी तो कुठे का जायना, अख्खा सगळं काही का फिरून यायला. बट तरीही जर तो या ठिकाणी या दोघांच्या मधला जो शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे तेच आपण या ठिकाणी पकडणार आहोत. सो दोघांमधला शॉर्टेस्ट डिस्टन्स काय आहे, 0.5 किलोमीटर किंवा 500 मीटर. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट या ठिकाणी काय सांगितलं आहे, ओके, ते या ठिकाणी सगळं सांगितलं की 0.5 वगैरे असणार आहे. सो द टाईम टेकन फॉर मोशन किती होणार आहे, 14 मिनिट. आता 14 मिनिट कसे झाले, तर या ठिकाणी त्याने किती घेतलेले आहेत, 10 मिनिट पी टू क्यूपर्यंत जाण्यासाठी, परत क्यूपासून आरपर्यंत केलं आहे 4 मिनिट. अशा पद्धतीने एकूण या ठिकाणी त्याने किती घेतलेले आहेत, 14 मिनिट्स. ओके, सो 14 मिनिट्स या ठिकाणी वापरलेले आहेत. आता आपण फाइंड आउट करणार आहोत ॲव्हरेज स्पीड अपॉन ॲव्हरेज स्पीड आणि ॲव्हरेज वेलोसिटी. ॲव्हरेज स्पीडसाठी आपण काय घेतो, टोटल डिस्टन्स किती कवर केलेला आहे डिवायडेड बाय टाईम. किती डिस्टन्स कवर केला होता, 1.5 किलोमीटर डिवायडेड बाय ॲक्च्युअल टाईम किती घेतलेलं होतं, 14 मिनिट्स. सो सगळं जेव्हा तुम्ही डिवाइड वगैरे कराल यू विल गेट दी फायनल आन्सर, दॅट विल बी 0.107 किलोमीटर पर मिनिट. ओके, सो तुम्ही या ठिकाणी 0.10पर्यंत आन्सर काढला तरी पण चालू शकतं.
किलोमीटर पर मिनिट येणार आहे. आता हे जर तुम्ही पुन्हा कन्वर्ट केलं किलोमीटर पर आवरमध्ये करावे लागेल, कारण दोन्ही युनिट्स आपल्याला कसे पाहिजेत सेम. आता या ठिकाणी तुम्ही असंही करू शकता की सुरुवातीला जेव्हा तुम्ही सोडवणार तेव्हा हे 1.5 किलोमीटरचं कन्वर्जन तुम्ही मीटरमध्ये करू शकता, डिवायडेड बाय तुम्ही या ठिकाणी याचं कन्वर्जन सेकंडमध्ये करू शकता. सो तुम्हाला आन्सर मीटर पर सेकंडमध्ये मिळेल. तुम्हाला जर आन्सर किलोमीटर पर अवरमध्ये पाहिजे असेल तर याला तुम्ही अवरमध्ये कन्वर्ट करू शकता. ओके, सो तसं करून केलं तरी पण तुमचा आन्सर सेमच येणार आहे. नेक्स्ट आता आपण फाइंड आउट करतो मॅग्निट्यूड ऑफ वेलोसिटी. वेलोसिटीसाठी आपण काय घेतो, टोटल डिफरन्स बिटवीन द डिस्प्लेसमेंट. सो डेल्टा एक्स डिवायडेड बाय टी. डेल्टा एक्स काय येणार आहे 0.5, कारण या ठिकाणी आर टू पीचं डिस्टन्स काय येतो फक्त 0.5 होतं किलोमीटर. सो या ठिकाणी आपण 0.5 किलोमीटर, हे पण तुम्हाला हवं ते तुम्ही पुन्हा चेंज करू शकता. डिवायडेड बाय 14 मिनिट्स, तुम्हाला आन्सर मिळणार आहे 0.035 किलोमीटर पर मिनिट. शक्यतो आपण किलोमीटर पर मिनिट असं लिहित नाही, किलोमीटर पर अवर असं लिहावं लागतं. सो त्यामुळे आपण याचं कन्वर्जन केलेलं आहे अवरमध्ये. तर अशा पद्धतीने आपला आन्सर आलेला आहे 2.14 किलोमीटर पर अवर. सो हे आहे ॲव्हरेज वेलोसिटी आणि हे आहे ॲव्हरेज स्पीड. सो अशा पद्धतीने आज आपण कंप्लीट केलेलं आहे पेज नंबर 32 पर्यंत. नेक्स्ट आहे ग्राफिकल स्टडी ऑफ मोशन, जे की आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थोडासा मोठा टॉपिक आहे, त्यामध्ये आपण बरेचसे ग्राफ्स वगैरे कसे असतात किंवा त्या ग्राफ्सवरती आधारित बरेचसे क्वेश्चन्स विचारले जातात, तर ते आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.